यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। कोंबडी चोराची पिसं तुम्हीच काढली, उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर टीका। डबल गद्दार म्हणत ठाकरेंचा केसरकरांनाही टोला। नाही जाऊ द्या, रविवार आहे, कोंबडी वडे तर झालेच पाहिजेत ना। आता त्याचं जे काय करायचं होतं पिसं काढायची ती तुम्हीच काढलेली आहे। कोंबडी चोराची पिसं तुम्हीच काढले। तर ठाकरे गटाच्या मागणीला आम्ही किंमत देत नाही, राऊतांच्या मागणीला उदय सामंतांकडून केराची टोपली। उद्धव ठाकरे कुडाळमध्ये मुख्य चौकामध्ये सभा घेत आहेत, गर्दी जमत नाही म्हणून रहदारीचं ठिकाण निवडलं जात आहे। निलेश राणेंची टीका, सभेचं ठिकाण बदला आणि सभा घ्या, निलेश राणेंचं आव्हान। रत्नागिरी सिंधुदुर्ग शिंदे गटाचा बालेकिल्ला, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गात महायुतीचे उमेदवार निवडून येणार, मंत्री उदय सामंतांची उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका। सभा उधळून लावण्याची हिंमत आता राणेंमध्ये राहिली नाही, जिल्ह्यातली जनता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी, आमदार वैभव नाईकांची प्रतिक्रिया। गर्दी दिसण्यासाठी वर्दळीचं ठिकाण निवडलं, सभेचं ठिकाण बदला, निलेश राणेंचा ठाकरेंच्या कुडाळमधील सभेला विरोध, तर अडवण्याचा प्रयत्न केला तर ते माघारी जाणार नाहीत, वैभव नाईकांचा इशारा। कोस्टल रोड तयार नाही, मात्र श्रेय घेण्यासाठी उद्घाटनाचा घाट, कोस्टल रोड पूर्ण व्हायला हवा होता, आदित्य ठाकरेंची जोरदार टीका। रेसकोर्समध्ये अंडरग्राऊंड कार पार्किंगला आमचा विरोध आहे, सरकारची पॉलिसी बिल्डरांसाठी काहीही झालं तरी हे होऊ देणार नाही, घोड्यांच्या तबेल्यांसाठी सरकार 100 कोटी खर्च करणार, मुंबईकरांचा पैसा वापरू देणार नाही, आदित्य ठाकरेंचा आक्रमक पवित्रा। राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांच्या घरी बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, रात्री 12 वाजता पोलिसांकडून आव्हाडांच्या घराची तपासणी, आक्षेपार्ह काही आढळलं नाही, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल।